नमस्कार. आज अतिशय आनंदाचा क्षण आहे इंद्रपुरी अमरावतीमध्ये, की अक्षरशिल्प प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला एक अतिशय भेदक वेधक असा कविता संग्रह या ठिकाणी प्रकाशित होतो आहे. ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर स्मिता देशमुख आणि विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना मी नमस्कार करते. अमरावतीतली रसिकता ही वाखाणण्यासारखी आहे आणि रसिक त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना सुद्धा मी मनापूर्वक अभिनंदन करते त्यांचं, की त्यांनी इतक्या छान कार्यक्रमाला आपली उपस्थिती दिली. खरं तर सुयोग रांजणेकर हे नाव आता फार काही अपरिचित राहिलेलं नाही. आणि त्यातही विशेष म्हणजे सुयोगनी आपलं नाव, आपल्या आईचं नाव मंदाताई हे आपल्या नावासमोर लावल्याने एक वेगळी ओळख त्यांची झालेली आहे. म्हणजे हे खरं तर ताईंचं अहोभाग्य आहे, मंदाताईंचं, की मुलगा त्यांचा फोटो आणि त्यांच्या प्रतीच्या भावना लिहितो आपल्या, आणि मुलाचं हे अहोभाग्य आहे की आईने केलेल्या आयुष्यभराच्या कष्टाला त्यांनी या ठिकाणी दुर्लक्षित केलेलं नाही आहे. आई आणि माता ह्या दोघांचं अतूट नातं, आई आणि माता ह्या दोन्ही पातळ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा माता होती, जननी होती बालपणी, तेव्हा माता आणि मग समर्थपणे सांभाळ करणारी आई, अशा दोन भूमिका आईच्या या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. खरं तर हा जो स्पर्श आहे ना या पुस्तकाचा, हाच मला खूप भावलेला आहे. जेव्हा सुयोगनी हा सुंदर असा काव्यसंग्रह मला दिला, तेव्हा मी जेव्हा त्याला स्पर्श केला, तेव्हा त्याचा स्पर्श खूप मुलायम होता. पण अंगार ह्या शब्दातील जे तेज आहे, प्रखरता आहे, ती त्याच्या अंतःकरणात ह्या काव्यसंग्रहाच्या आहे, हे सुद्धा मी अनुभवलं आहे. कारण मी ह्या काव्यसंग्रहावर माझं मत व्यक्त केलेलं होतं. खरं तर मला उत्सुकता होती की अंगारचं मुखपृष्ठ कसं असेल, पण जेव्हा मी पाहिलं तर मला खूप भावलं हे मुखपृष्ठ. कारण की माझ्या सुद्धा दुसऱ्या काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ माझ्याच फोटो टाकलेलं होतं आणि मला ते खूप, म्हणजे चित्रकारांनी खूप ते मनापासून स्वीकारलं होतं. हे पण चित्र असं आहे, फोटो असा आहे की डोळ्यांनी तीक्ष्णपणे ह्या समाजाकडे बघण्याची जी वृत्ती आहे अंतःकरणामध्ये कवीच्या, ती स्पष्ट दिसते आहे. कुठेतरी मनामध्ये गोंधळ आहे, कल्लोळ आहे, कुठेतरी अस्वस्थता आहे, वेदना आहे, विद्रोह आहे, नकार आहे या समाज व्यवस्थेला, आणि तो त्यांच्या डोळ्यातून स्पष्टपणे या ठिकाणी दिसतो आहे. आणि अंगार ह्या अवर दिलेलं जे विस्तवाचं भान आहे, ते सुद्धा या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे. ह्या दोन्हीही चांगल्या कल्पकतेबद्दल मी सुयोग रांजणेकर यांचे या ठिकाणी सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करते. आणि हा पुस्तक प्रकाशन सोहळा अमरावतीच्या रसिकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय, ही मला असं वाटते त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाची बाब आहे, महत्वाचा क्षण आहे. त्यासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देते. खरं तर जेव्हा मी हा संग्रह हाती घेतला, म्हणजे मला काही सुयोग अनोळखी नाही किंवा अपरिचित नाही. अनेक वर्षापासून, म्हणजे आमची जवळजवळ 7-8 वर्षापासून ओळख आहे. आणि जेव्हा प्रथम दर्शनी माझ्या घरी ते आले होते, तेव्हाच त्यांच्या व्यक्तिमत्वातलं जे वेगळेपण आहे ना, ते माझ्या लक्षात आलं होतं. की साधा सुधा सरळ पण मनामध्ये विदग्ध असे भाव घेऊन जगणारा हा कवी, आणि गुरुदेवांच्या आश्रमामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या त्या परिसरामध्ये वाढलेलं त्याचं व्यक्तिमत्व, हे ह्या संसारामध्ये जी अवस्था आणि व्यवस्थेचं भांडण सुरू आहे, त्यामध्ये कसं गुदमरून गेलेलं आहे, हे त्यांच्या शब्दातून मला जाणवत होतं. आणि म्हणून मला तेव्हाच समजलं की एक मोठं व्यक्तिमत्व ह्या तरुण मुलामध्ये दबलेलं आहे. आणि त्याचं प्रत्यय आज प्रत्यक्ष जेव्हा ह्या कविता बाहेर आल्या ना, तेव्हा आपल्याला जाणवत आहे. खरं तर असं म्हणतात की समाज हा कवीच्या मुखातून बोलत असतो. म्हणजे कवी जे जे बघतो अवतीभोवती, त्याचं निरीक्षण करतो, त्याला आपल्या अंतःकरणामध्ये तावून सुलाखून काढतो, आणि मग समाजामध्ये जे सुरू आहे ते शब्द रूपाने तो बाहेर काढत असतो. आणि त्यातून समाज भान, समाज ऋण आपण कसं फेडलं पाहिजे
याचंही भान कवी ठेवतो आणि म्हणून एक उत्तम काव्यसंग्रह जन्माला येतो. ह्या कविता ज्या आहेत सुयोगच्या, त्या कविता ह्या सामाजिक ऋणांनी अत्यंत भारावलेल्या कविता आहेत. समाजामध्ये सध्या जी परिस्थिती आहे, समाज दांभिकतेकडे किती वळलेला आहे, नैतिक मूल्यांची कशी घसरण समाजामध्ये सुरू आहे, म्हणजे नवनवीन काय रोजच्या भानगडी समाजामध्ये घडता आहेत, यांनी हा कवी अत्यंत अस्वस्थ होतो आणि त्या अस्वस्थतेतून निर्माण झालेला शब्द म्हणजे ही कविता आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अनेक रूपबंध कवीने अत्यंत सरसपणे ह्या कविता संग्रहामध्ये जोपासलेले आहे. कधी कोणी अभंग लिहितं, कोणी अष्टाक्षरी लिहितं, कोणी चारोळी लिहितं, तर कोणी गझल लिहितं. पण यामध्ये विशेषतः सुयोग रांजणेकर यांनी अत्यंत उत्तमपणे सगळेच रूपबंध वापरले आहे आणि विशेष म्हणजे गझल या रूपबंधावर त्यांची चांगली पकड आहे आणि ही पकड मला असं वाटतं की ती जास्त प्रभावी यासाठी झालेली आहे की ते नुसतं गझल म्हणत नाही, तर गझलेला ते गेयता देतात आणि जी कविता उत्तम असते तिच्यामध्ये गाणं होण्याची ताकद असते आणि म्हणून सुयोगच्या ज्या गझल आहे त्या इतक्या उत्तम आहेत की त्याचं गाणंच होऊन जातं. जेव्हा सुयोग आपली कविता विचारपीठावरून सादर करतात, कोणत्या कवी संमेलनातून, साहित्य संमेलनातून सादर करतात, आता जर त्यांचे प्रबोधनाचे खूप कार्यक्रम सुरू आहेत, ठिकठिकाणी त्यांना निमंत्रण असतात, तेव्हा अंगावर खरंच असा शहार येतो. म्हणजे हे भाग्य आहे त्या माऊलीचं, मंदाताईंचं, की ज्यांच्या पुत्राला परमेश्वरांनी शब्दाची देणगी दिली आहे आणि त्याचबरोबर स्वराचीही देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर एक चांगलं मन आणि एक माणूस म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्वही दिलेलं आहे. या सगळ्यांचा संगम मला यामध्ये जाणवतो. माझं नेहमी लक्ष असतं की ज्या कवितेमध्ये प्रतिमा आणि प्रतीक छानपैकी येतात ना, ती कविता श्रेष्ठ दर्जाची कविता असते. सुयोगनी नुसतं ही कविता आपण गझल खूप लिहितो म्हणून स्वतःच भारावले पण असं थोडस बाजूला केलं नाही. माझ्या कवितेमध्ये प्रतिमा प्रतीका आली पाहिजे अशी त्यांचा जो अट्टहास आहे तो मला यात दिसतो. खूप अनुभूतीक्षम आणि अभिनव अशा प्रतिमा ह्या काव्यसंग्रहामध्ये आहेत. भावनेची चूल, घामाचे अत्तर, अपमान झळा अशा सुंदर प्रतिमा आलेल्या ज्या कधीही आजपर्यंत मराठी साहित्यामध्ये आलेल्या नाही. म्हणून ह्या कवितेची उंची निश्चितच मोठी आहे आणि ह्या कवितेला जे वाङ्मयीन मूल्य लागतं चांगली कविता म्हणून ते खचाखच ह्या कवितेमध्ये भरलेलं आहे. एक उत्तम दर्जाची कविता म्हणून याची नोंद निश्चितपणे इतिहासामध्ये होणार आहे. ह्या कवितेचं सगळ्यात मोठं जर स्थान कोणतं असेल तर समाजातल्या दुखऱ्या बाजू कवींनी वेचलेल्या आहेत. तुमची वेदना जेवढी तीव्र असते ना तेवढी तुमची कविता जास्त चांगली उतरते असंही मला वाटतं. म्हणून वेदनेतून, दुःखातून, असोशीतून आणि अस्वस्थतेतून निर्माण झालेली कविता ही खरोखरच मनाला भिडते. कारण की हे सगळं आपण बघतो यांनी आपण अस्वस्थ होतो समाजामध्ये, पण जेव्हा आपल्या मनातलं हे दुःख, ही सल कवी आपल्या भरीव शब्दामध्ये मांडतो तेव्हा रसिक हा सुखावून जातो. या ठिकाणी बसलेले तुम्ही रसिक वर्ग आहात आणि निश्चितपणे ह्या कविता जेव्हा तुमच्या इथे अभिवाचन होईलच काही कवितांचं, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हे मला म्हणायचं होतं ना, हे तू कवीने म्हटलं आणि तुम्ही मनातून खूप आनंदी व्हाल. सगळ्यांच्या मनात हे असतं कारण की कवी हा बोलका रसिक असतो आणि रसिक हा अबोल कवी असतो असं म्हटलं जातं. तर ती प्रचिती आपल्याला ह्या कविता वाचताना निश्चितपणे येते. खरं तर नव्या पिढीची दमदार कविता या शब्दातच मी ह्या कवितेचं वर्णन करेन. नवीन पिढी आहे, लोक म्हणतात की नवीन पिढी वाया गेली आहे, पण मला तसं वाटत नाही. नवीन पिढीला भान आहे, संवेदना आहेत. नवीन पिढी जास्त अत्यंत हळुवार हृदयाची आहे, मनाची आहे असं मी मानते आणि त्याचंच प्रतीक ही कविता आहे. नवीन पिढी सुद्धा समाजाचं उत्थान व्हावं, आपल्या समाजाची प्रगती व्हावी, आपल्या देशाचा विकास व्हावा याकडे अत्यंत सक्षमपणे बघत असते आणि त्याच दृष्टीने विचार करत असते. नवी पिढी वाया गेलेली नाही, तर नवीन पिढी ह्या समाजाचं देणं आहे. चांगलं उत्तम जे असेल ते समाजाला द्यायचं ह्या विचाराने भारावलेली आहे. म्हणूनही कविता श्रेष्ठ कविता झालेली आहे असं मी मानते. खूप गुंतागुंत, मनाची घालमेल,
मनाची अस्वस्थता, हे सगळं कवींनी इतकं छान टिपलेलं आहे की मानवी मन सध्या ज्या गोंधळात आहे ना, त्या गोंधळाचं अचूक असं भान कवीला असल्यामुळे ही कविता उत्तम कविता ठरलेली आहे. खरं तर मला अजूनही एक वाक्य या कवितेबद्दल म्हणावंसं वाटतं की लेखणी ही तलवार असते आणि तेच सिद्ध केलंय या कवीने. आपली लेखणी हीच खरी तलवार आहे. शब्दांची धार त्या लेखणीला आहे आणि त्यांनी अनेक उत्तम समाजात पेरल्या जाईल आणि जे वाईट आहे, जे चूक आहे, जे अक्षम्य आहे, ते सगळं छाटल्या जाईल अशी कवीची मनपूर्वक इच्छा आहे. आणि ही इच्छा असल्यामुळेच एक धारदार कविता त्यातून उमटलेली आहे. व्यवस्थेवरचे प्रहार आणि समाजाबद्दलची एक नकारात्मक समाज वागणूक जी आहे ती कवीनी मनातून व्यक्त केलेली आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये ह्या कवितेला उत्तम स्थान आहे. त्याच्या 500 प्रती म्हणजे प्रकाशन पूर्वीच विकल्या गेलेल्या आहेत, बुक झालेले आहेत. हेच ह्या कवीचं मोठेपण आहे. कारण की सुयोग मंदाताई रांजणेकर हे कवी आता महाराष्ट्रभर परिचित झालेले कवी आहेत. आपल्या माध्यमांच्या माध्यमातून ते विविध ठिकाणी पोचलेले आहेत आणि लोकांनी त्यांची कविता डोक्यावर घेतलेली आहे. ह्या कवितेला सर्वांगी धुमारे आहेत. भूल भुलैया तिच्यामध्ये नाही. ती सरळ थेट काळजाळा भिजणारी अशी कविता आहे. म्हणून ती श्रेष्ठ कविता आहे असं मी मानते आणि त्यांच्या कवितेला एक चांगलं भविष्य आहे आणि त्यांनी समाजामध्ये ठिकठिकाणी जाऊन कवितेच्या माध्यमातून प्रबोधन करून एक नवा युवा प्रबोधनकार हे सुद्धा त्यांनी स्थान आपलं समाजात निर्माण करावं. उत्तमोत्तम कविता निर्माण कराव्या आणि आपल्या नव्या पिढीने ह्या समाजाला काही दिलं याचं समाजाला सुद्धा एक आनंद त्यांनी द्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आजच्या ह्या प्रकाशनानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. त्यांनी केलेला हा प्रयत्न अभिनंदनीय आहे आणि यासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचं सुद्धा मी अभिनंदन करते. आणि पुढील पुस्तकाची, कविता संग्रहाची असो की कादंबरीची की कथेची असो, मी त्यांची वाट पाहते. परत त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.